दत्त महाराज एकदा जंगलात एका अत्यंत जुन्या आणि सुकलेल्या वडाच्या झाडाखाली ध्यान करत बसले होते. त्यांचा एक शिष्य तिथे त्यांची सेवा करत असे. एक दिवस महाराजांनी त्याला आज्ञा दिली, बाळा, जा आणि त्या सुकलेल्या झाडाला पाणी दे दररोज. हे झाड सुकले आहे. याला पाणी देऊन काय उपयोग? त्याने डोक्यात विचार केला. बुद्धीने त्याला थांबायला सांगितले, पण दत्त महाराजांनी त्याला पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होते. महाराजांनी त्याला फक्त एकच सांगितले, शिष्या, गुरुची आज्ञा ही तर्काच्या फळांसाठी नसते, ती फक्त तुझ्या कर्मासाठी असते. निष्काम भावाने आज्ञा पाळ. त्यानंतर शिष्याने तर्क सोडला. त्याने दररोज न थकता त्या सुकलेल्या झाडाला पाणी देणे सुरू केले. आठवडा गेला, महिना गेला, पण झाड तसेच सुकलेले होते. आणि मग 1 वर्षाने चमत्कार झाला. ज्या दिवशी शिष्याने 1 वर्ष पूर्ण केले, त्या दिवशी त्या सुकलेल्या झाडाला अचानक हिरवीगार पालवी फुटली. फुलं आणि फळं आली. ते झाड जीवनदायी बनले. दत्त महाराजांनी सांगितले, बाळा, झाड तर तेव्हाच सुकले होते, पण तुझ्या अटळ श्रद्धेने त्याला जीवन दिले. गुरुच्या आज्ञेवर विश्वास ठेवणे हेच जीवनातील सर्वात मोठे सत्य आहे. आजोबांच्या गोष्टी ह्या YouTube चॅनलला भेट द्या. भेटूया लवकरच सीझन 7 च्या अंतिम भागात.